नमस्कार मंडळी राज्यामध्ये सध्या विधान परिषद निवडणुकीचं चांगलंच वारं वाहत आहे। यामध्ये ठाकरे गट शिवसेना कोणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। यामध्ये सगळ्यात जास्त जे नाव चर्चेला होतं ते नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं। म्हणजे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेत जाणार अशी चर्चा चांगली जोरात सुरू होती। तर अशा वेळी उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आणि हा मोठा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवरती जाणार नाहीत। आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे विधान परिषदेचे अधिकृत उमेदवार असणार आहे। तर आता राहिला प्रश्न की उद्धव ठाकरे यांनी आमदारकी म्हणजेच विधान परिषद का नाकारली। यामध्ये बऱ्याच चर्चा समोर आल्या आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षांतर्गत नाराजी असल्याचं देखील म्हटलं जात आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की विधान परिषदेवरती जाऊन बरेच दिवस आता काही निवडणुका नाहीत, त्यामुळे तिथे जाऊन काही फायदा होणार नाहीत असं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे जो काही वेळ असणार आहे त्या वेळेमध्ये पूर्णपणे पक्षाची बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद नाकारली असं देखील म्हटलं जात आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठवाड्यातील एक मोठा चेहरा म्हणून अंबादास दानवे यांच्याकडे बघितलं जातं। कारण बरीच वर्ष मराठवाडा हा शिवसेनेचा गड होता आणि अंबादास दानवे यांना तेथील राजकारणाचा चांगला अनुभव आहे। त्यामुळे अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली अशी देखील चर्चा सध्या राज्यामध्ये सुरू आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विधान परिषद म्हणजेच आमदारकी नाकारली असं म्हटलं जात आहे। तर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। लाईक पण नक्की करा, व्हिडिओ शेअर पण नक्की करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला अजिबात विसरू नका। धन्यवाद।